नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण शिकणार आहोत नेगेटिव्ह कंपोनेंट्सच्या बिग फ्रेंड्सचा -8 चा फॉर्म्युला। ओके, मागच्या व्हिडिओमध्ये मी -9 चा फॉर्म्युला तुम्हाला शिकवलं होतं। आज आहे -8 चा फॉर्म्युला। -8 चा फॉर्म्युला आहे -10 + 2। जसा पॉझिटिव्ह कंपोनेंटचा फॉर्म्युला असतो तसाच नेगेटिव्ह कंपोनेंटचा फॉर्म्युला असतो। याच्यामध्ये फक्त साइन्स चेंज होतात। जिथे पॉझिटिव्ह कंपोनेंट मध्ये +10 केले जातात तिथे नेगेटिव्ह कंपोनेंट मध्ये -10 केले जातात। ओके, जसं इथे मी बेस घेतलेला आहे 10 चा बेस घेऊन जर आपण -8 केले पण आपल्याला -8 करायचे तर इथे आपल्याला 10 - 8 काय मिळतं 2। आपला आन्सर 2 येईल। तसं आपल्याला -8 करण्यासाठी -10 आणि +2 करायचंय। इथं आन्सर जे येतं ते आपल्याला ऍड करायचे नेगेटिव्ह कंपोनेंट्सच्या फॉर्म्युला यूज करण्यासाठी। आपला फॉर्म्युला आहे -8 = -10 + 2। -10 + 2। ओके, चला तर मग आपण टूलवर बघूया हा फॉर्म्युला कसा यूज केला जातो। इथे काही क्वेश्चन दिलेले आहेत मी, त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे 3 + 9 -8 + 6। तर फर्स्ट क्लियर करते टूल। फर्स्ट इथे आहे 3, तर इथे आपण घेणार 3। ओके, +9 चा पॉझिटिव्ह कंपोनेंटचा फॉर्म्युला आहे। +9 चा फॉर्म्युला आहे +10 - 1। तर इथे +10 - 1। आता मी तुम्हाला शिकवताना फिंगर्सचा यूज करून दाखवत आहे, जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये व्हिज्युअलायझेशनच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं होतं। तर तसंच तुम्ही विथ टूल फिंगर्सवरही प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्ही व्हिज्युअलायझेशन ही लवकरात लवकर शिकाल। ओके, तर इथे आपण +9 केले। नेक्स्ट करायचंय -8। जो आजचा फॉर्म्युला आपल्याला +8 -8 जसं तुम्हाला योग्य वाटतं जसं घेऊ शकता तुम्ही। तर -8 चा फॉर्म्युला आहे -10 + 2। ओके, -10 + 2। नेक्स्ट आहे +6। आता +6 चा पॉझिटिव्ह कंपोनेंटचा फॉर्म्युला आहे ना। पॉझिटिव्ह कंपोनेंटचा फॉर्म्युला आहे +6 चा +10 + 4। ओके, तर इथं आपला आन्सर येतं 10। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 5 + 5 -8 + 7। तर फर्स्ट इथे हे 5। नेक्स्ट पुन्हा आपल्याला 5 दिलेले आहेत। तर आता +5 साठी पॉझिटिव्ह कंपोनेंटचा फॉर्म्युला यूज होईल +10 - 5। नेक्स्ट आहे -8। -8 चा फॉर्म्युला आपला आहे -10 + 2। -10 + 2। नेक्स्ट आहे +7। आता +7 साठी इथं ऑलरेडी बीट्स अवेलेबल आहेत, आपण डायरेक्टली +7 करणार। इथं फॉर्म्युला यूज करायची गरज नाहीये आपल्याला। तर आपला आन्सर येतं 9। नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 9 + 6 + 2 + 8। फर्स्ट आहे 9, तर हे 9 पूर्ण घेणार आपण इथे। 9 + 6 चा फॉर्म्युला आहे +10 - 4। ओके, नेक्स्ट आहे +2, तर हे +2 आणि +8। आता इथे +8 करण्यासाठी आपण काय करणार, +8 चा फॉर्म्युला आहे +10 - 2। बरोबर, आता इथे मी मायनस नाही घेतलाय मागचा फॉर्म्युला रिकॉल करण्यासाठी। तर आपला आन्सर इथे येईल 25। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 + 6 -8 + 5। तर फर्स्ट हे 9 + 6 चा फॉर्म्युला काय आहे +10 - 6। ओके, -8 चा फॉर्म्युला आहे -10 + 2। नेक्स्ट आहे +5 चा पॉझिटिव्ह कंपोनेंटचा फॉर्म्युला आहे +10 - 5। आपला आन्सर येतं 12। नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 + 7 -8 + 7। फर्स्ट हे 3 + 7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3। तर +10 आणि -3। ओके, नेक्स्ट आहे -8 चा आजचा फॉर्म्युला आहे तर -10 आणि +2। तर हे -10 + 2। नेक्स्ट आहे +7। इथे बीटची आपल्याला फॉर्म्युलाची गरज नाहीये, इथे ऑलरेडी बीट्स अवेलेबल आहे। तर आपला आन्सर इथे येतं 9। ओके, अशा प्रकारे तुम्ही -8 चा फॉर्म्युला टूलवर घेऊन कॅल्क्युलेट करू शकता। -8 चा फॉर्म्युला आहे -10 + 2। आता इथे -10 लेफ्ट हँडचा यूज करणार तर -10 आणि +2। ओके,
अशा प्रकारे आपला नेगेटिव्ह कंपोनंटचा -8चा फॉर्म्युला इथं शिकवलाय मी. घरी तुम्ही प्लीज प्रॅक्टिस करत राहा. जर प्रॅक्टिस केलं तरच तुम्हाला अबॅकस घरी बसून शिकता येईल. ओके, आजचा आपला व्हिडिओ एवढंच होता. घरी प्रॅक्टिस करत राहा. धन्यवाद.